शिवाजी जय भवानी। भारत माता की जय। भारत माता। लोणंद शहरामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य तिरंगा यात्रा संपन्न। भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त समस्त लोणंदकर ग्रामस्थांच्या वतीने तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले। यात्रेची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, पुणे सातारा रोड, उमाजी नाईक चौक, महावीर चौक, नवी पेठ, तानाजी चौक, लक्ष्मी रोड येथून नगर पंचायत पटांगणावर समारोप करण्यात आला। यावेळी एक ध्वज एक भारत या भावना मनी बाळगून हातामध्ये तिरंगा घेत भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या। देशप्रेम, तिरंग्याचा सन्मान याचा संगम घडवणारी यात्रा समस्त लोणंदकरांसाठी प्रेरणादायी ठरली। तिरंगा यात्रेस लोणंद ग्रामपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ मधुमती सागर गालिदे, उपनगराध्यक्ष गणीभाई कच्ची, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गायकवाड आणि त्यांचे कर्मचारी, युवा नेते हर्षवर्धन शेळके, अनिलजी कुदळे, देवीदास चव्हाण, नारायण साळुंखे, अनिल कुलकर्णी, राहुल घाडगे, बाळासाहेब शेळके, रजनीताई शिंदे, प्राथमिक शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक शिक्षिका सहभागी होते। ग्राउंड रिपोर्ट पहा लोणंदकर, क्रांती सूर्य न्यूज सातारा। या योजनेमार्फत छोटे जे व्यावसायिक आहेत ते व्यावसायिकांना 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य मिळतं। या योजनेचा छोट्या व्यावसायिकांनी लाभ घ्यावा अशी मी नगरपंचायतीच्या वतीने व्यावसायिकांना विनंती करतो। भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व दिवशी आपण या ठिकाणी जनजागृती रॅलीचं आयोजन केलं होतं आणि या आयोजनामध्ये लोणंद व परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक, देशप्रेमी यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला। त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि हर घर तिरंगा ही जी संकल्पना राबवलेली आहे त्या संकल्पनेचा प्रचार आणि प्रसार चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे ही भावना व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो। भारत माता की जय। भारत माता की जय। आज या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त हर घर तिरंगा घर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं या उपक्रमाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशानं लोणंद शहरामध्ये तिरंगा यात्रेचं आयोजन केलं होतं। या यात्रेमध्ये विद्यार्थी, मित्र मैत्रिणी तसेच या शहरातील देशप्रेमी नागरिक बंधू भगिनी यांनी उत्स्फूर्त असा सहभाग घेऊन या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी झाले। त्याबद्दल सर्वांचं मी मनपूर्वक असं आभार व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।